TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स M1 आपण सुरू केलेला आहे मॅट्रासेस आणि आजचं लेक्चर नंबर 2 आहे. याच्या आधीचे जे लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपण बघितलं मॅट्रासेस, टाइप्स ऑफ मॅट्रासेस, ऑर्डर ऑफ मॅट्रासेस. आता हेडिंग टाका तुम्ही, नवीन हेडिंग ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रासेस. अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे हा आणि या पॉईंटवर एक प्रॉब्लेम तुम्हाला येतो 100%. म्हणून ऍडिशन अँड सबट्रॅक्शन हेडिंग टाका, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन अँड सबट्रॅक्शन. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन अल्जेब्रा ऑफ मॅट्रासेसचा पॉईंट आहे हा, अत्यंत महत्वाचा आहे आणि एक प्रॉब्लेम पेपर मध्ये हमखास याच्यावर राहते म्हणजे राहतेच. अल्जेब्रा ऑफ मॅट्रासेस त्याच्यामध्ये ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. आज आपण ऍडिशन अँड सबट्रॅक्शन बघणार आहे. तर सुरू करूया. याच्यात एक नोट पाहिजे, नोट लिहा. ऑर्डर मस्ट बी सेम. ऑर्डर काय पाहिजे? सेम पाहिजे. ऑर्डर मस्ट बी सेम. मस्ट बी सेम. ऑर्डर याच्यामध्ये काय पाहिजे? सेम पाहिजे. आता बघा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कसं करतात. तर एक प्रॉब्लेम घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल, इफ ए इज इक्वल टू 1 2 1 2 1 1. A is equal to 1 2 1 2 1 1 आणि B is equal to 2 1 0 3 4 5. आणि फाइंड करायचं आपल्याला नंबर फर्स्ट A प्लस B आणि नंबर सेकंड A मायनस B. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं बघा. इफ A इज इक्वल टू 1 2 1 2 1 1 आणि B इज इक्वल टू 2 1 0 3 4 5. फाइंड A प्लस B आणि A मायनस B. तर जे आपल्याला फाइंड करायचं आहे, इथं आहे बघा A प्लस बी फाइंड आहे. तर इथं घेऊ आपण A प्लस बी. A प्लस बी फर्स्ट नंबर. आता A च्या जागी काय करायचं आहे? A च्या जागी A चा मॅट्रिसेस टाकायचा आहे. सिंपल. A च्या जागी A चा मॅट्रिसेस 1 2 1 2 1 1. मधामध्ये काय प्लस आणि B च्या जागी B चा मॅट्रिसेस किती आहे? 2 1 0 3 4 5. 2 1 0 3 4 5. बघा A च्या जागी A चा मॅट्रिसेस 1 2 1 2 1 1 प्लस B च्या जागी B चा मॅट्रिसेस 2 1 0 3 4 5. तर विद्यार्थी मित्रांनो, याची आता ऍडिशन कशी करायची आहे? तर ऍडिशन करणं अत्यंत सोपी आहे. ऑर्डर सेम पाहिजे. ऑर्डर म्हणजे काय होते बघा, रो आणि कॉलम सारखे पाहिजेत. पहिला जो मॅट्रिसेस आहे याची रो किती आहेत? 2. रो नंबर 1 रो नंबर 2 आणि कॉलम्स किती आहेत? 3. 1 2 3. म्हणजे 2 रो 3 कॉलम. याच्यात पण 2 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत. ऑर्डर मस्ट बी काय? सेम आहे. तर आता हे फाइंड कसं करतात बघा. ऍडिशन कशी करतात? ऍडिशन करणं अत्यंत सोपी आहे. ऍडिशन पहिल्या सोबत, फर्स्ट नंबरची ऍडिशन फर्स्ट नंबर सोबत, फर्स्ट नंबरची ऍडिशन फर्स्ट नंबर सोबत, सेकंड नंबरची ऍडिशन सेकंड नंबर सोबत. किती सोपी आहे. सेकंड नंबरची ऍडिशन सेकंड नंबर सोबत 2 प्लस 1. बघा फर्स्ट नंबरची ऍडिशन फर्स्ट नंबर सोबत, सेकंड नंबरची ऍडिशन सेकंड नंबर सोबत, थर्ड नंबरची ऍडिशन थर्ड नंबर सोबत. थर्ड नंबरला किती आहे? 1 प्लस 0. फर्स्ट नंबरची ऍडिशन फर्स्ट नंबर सोबत, सेकंड नंबरची ऍडिशन सेकंड नंबर सोबत, थर्ड नंबरची ऍडिशन थर्ड नंबर सोबत. तसंच फोर्थ नंबरची ऍडिशन फोर्थ नंबर सोबत, फोर्थ नंबरची ऍडिशन फोर्थ नंबर सोबत. म्हणजे फोर्थ वर काय आहे? 2 प्लस 3. त्यानंतर फिफ्थ नंबरवर किती आहे? 1 प्लस इथं फिफ्थ नंबरवर किती आहे? 4. आणि लास्ट नंबर किती आहे इथं? 1 प्लस लास्ट नंबर किती आहे? 5. झालं. ऍडिशन करणं अत्यंत सोपी. पहिली पहिल्या सोबत, दुसरी दुसऱ्या सोबत, तिसरी तिसऱ्या सोबत, चौथा चौथ्या सोबत, पाचवा पाचव्या सोबत, सहावा सहाव्या सोबत. सिंपल ऍडिशन. आता इथं ऍडिशन करूया. ऍडिशन कशी येते बघा. 1 प्लस 2. 1 प्लस 2 किती येणार आहे? 3. तसंच 2 प्लस 1 किती येणार आहे? 3.
1 प्लस 0 किती येणार आहे 1, 2 प्लस 3 किती येणार आहे 5, 1 प्लस 4 किती येणार आहे 5 आणि 1 प्लस 5 किती येणार आहे 6. झालं, ए प्लस बी आपला झाला. एक वेळा अगेन सांगतो की ए प्लस बी आपण कसं सॉल्व्ह केलेलं आहे. तर सर्वात आधी ए प्लस बी घेतला, ए च्या जागी ए चा मॅट्रिक्स लिहिला 1 2 1 2 1 1 मधला साइन प्लस, बी च्या जागी बी चा मॅट्रिक्स लिहिला 2 1 0 3 4 5. नंतर ऍडिशन, सिंपल ऍडिशन, फर्स्ट नंबरची ऍडिशन फर्स्ट नंबर सोबत म्हणजे 1 प्लस 2, सेकंड नंबरची ऍडिशन सेकंड नंबर सोबत 2 प्लस 1, थर्ड नंबरची ऍडिशन थर्ड नंबर सोबत 1 प्लस 0, फोर्थ नंबरची ऍडिशन फोर्थ नंबर सोबत 2 प्लस 3, फिफ्थ नंबरची ऍडिशन फिफ्थ नंबर सोबत 1 प्लस 4 आणि लास्ट नंबरची ऍडिशन लास्ट नंबर सोबत 1 प्लस 5. बघा, पहिली पहिल्या सोबत, दुसरी दुसऱ्या सोबत, तिसरी तिसऱ्या सोबत, चौथा चौथ्या सोबत, पाचवा पाचव्या सोबत, सहावा सहाव्या सोबत. हे काय करायचे आहे ऍडिशन. आता 1 प्लस 2 किती होते 3, 2 प्लस 1 किती होते 3, 1 प्लस 0 किती होते 1, 2 प्लस 3 किती येते 5, 1 प्लस 4 किती येते 5 आणि 1 प्लस 5 किती येते 6. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं ए प्लस बी सॉल्व झालेलं आहे. तर तुम्ही हे ए प्लस बी नोट डाऊन करा, फटाफट 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 नोट डाऊन करा. त्यानंतर आपण ए मायनस बी घेऊ सॉल्व करण्यासाठी. फटाफट, तुम्हाला 1 मिनिटाचा टाइम देतो मी, 1 मिनिटामध्ये तर इझिली होऊन जाते सॉल्व करणं. त्यानंतर ए मायनस बी वाला पण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. आता बघा ए मायनस बी, सेकंड नंबरचा आपल्याला सॉल्व करायचा आहे ए मायनस बी. आता हा ए मायनस बी कसा सोडवतात, तर इथं काय करसाल, ए च्या जागी ए चा मॅट्रिक्स लिहिसाल. पुन्हा ए चा मॅट्रिक्स किती आहे 1 2 1 2 1 1 1 2 1 2 1 1 मला साइन मायनस आणि बी च्या जागी बी चा मॅट्रिक्स किती आहे 2 1 0 3 4 5 3 4 5. काय केलं आपण, 1 च्या जागी ए च्या जागी ए चा मॅट्रिक्स लिहिला 1 2 1 2 1 1 मध्ये साइन मायनस, बी च्या जागी बी चा मॅट्रिक्स 2 1 0 3 4 5. त्यानंतर केला आता आपण सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन कशी करतात, फर्स्ट नंबरची सबट्रॅक्शन फर्स्ट नंबर सोबत, फर्स्ट नंबरची सबट्रॅक्शन फर्स्ट नंबर सोबत म्हणजे 1 मायनस 2, सेकंड नंबरची सबट्रॅक्शन सेकंड नंबर सोबत 2 मायनस 1, थर्ड नंबरची सबट्रॅक्शन थर्ड नंबर सोबत 1 मायनस 0. बघा, फर्स्ट नंबरची सबट्रॅक्शन फर्स्ट नंबर सोबत, सेकंड नंबरची सबट्रॅक्शन सेकंड नंबर सोबत, थर्ड नंबरची सबट्रॅक्शन थर्ड नंबर सोबत, फोर्थ नंबरची सबट्रॅक्शन फोर्थ नंबर सोबत. फोर्थ नंबरवर किती आहे 2 मायनस 3 2 मायनस 3. फिफ्थ नंबरची सबट्रॅक्शन फिफ्थ नंबर सोबत 1 मायनस 4 आणि लास्ट नंबरची सबट्रॅक्शन लास्ट नंबर सोबत 1 मायनस 5. काय केलं आपण सबट्रॅक्शन कशी केली, फर्स्ट नंबरची सबट्रॅक्शन फर्स्ट नंबर सोबत 1 मायनस 2, सेकंड नंबरची सबट्रॅक्शन सेकंड नंबर सोबत 2 मायनस 1, थर्ड नंबरची सबट्रॅक्शन थर्ड नंबर सोबत 1 मायनस 0, फोर्थ नंबरची सबट्रॅक्शन फोर्थ नंबर सोबत 2 मायनस 3, फिफ्थ नंबरची सबट्रॅक्शन फिफ्थ नंबर सोबत 1 मायनस 1, लास्ट नंबरची सबट्रॅक्शन लास्ट नंबर सोबत 1 मायनस मायनस 5. आणि आता याची काय करायचे, सिंपल सबट्रॅक्शन करायचे. तर 1 मायनस 2, 1 मायनस 2 किती होतात मायनस 1, 2 मायनस 1 किती होते 1, 1 मायनस 0 किती होते 1, 2 मायनस 3 किती होते मायनस 1, 1 मायनस 4 किती येते मायनस 3 आणि 1 मायनस 5 किती होते मायनस 4. दिस इज द फायनल आन्सर. आता सबट्रॅक्शन कशी केली, पहिली पहिल्या सोबत, पहिली पहिल्या सोबत, दुसरी दुसऱ्या सोबत, तिसरी तिसऱ्या सोबत, चौथा चौथ्या सोबत, पाचवा पाचव्या सोबत, सहावा सहाव्या सोबत. सिंपल सबट्रॅक्शन. आणि याची काय केली आपण, सिंपल काय केलेलं आहे सबट्रॅक्शन केलेली आहे. ओके, 1 मायनस 2 पहिली पहिल्या सोबत, दुसरी दुसऱ्या सोबत, 2 मायनस 1 तिसरी तिसऱ्या सोबत, 1 मायनस 0 1 मायनस 0. त्यानंतर फोर्थ नंबर सोबत 2 मायनस 3, नंतर 1 मायनस 4, नंतर 1 मायनस 5. इथं केलं कॅल्क्युलेशन, 1 मायनस 2 येते मायनस 1, 2 मायनस 1 येते 1, 1 मायनस 0 येते 1, 2 मायनस 3 येते मायनस 1, 1 मायनस 4 येते मायनस 3, 1 मायनस 5 येते मायनस 4. हे झाली याची सबट्रॅक्शन. सिंपल.
तर हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. काही जर डिफिकल्टी आली तर मला विचारा. तर आपलं प्रॉब्लेम नंबर फर्स्ट हे काय झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. लिहिण्यासाठी पण मी तुम्हाला टाइम देतो. तर आताच हे नोट डाऊन करा, जेणेकरून तुम्हाला नंतरच्या टाइम मध्ये याची चांगली रिवाइज करता येणार. तर प्रॉब्लेम नंबर 2 कंप्लीट. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास लावायचा आहे तर ते ऑनलाईन क्लास लावू शकतात. डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा मोबाईल नंबर दिलेलाच आहे, मोबाईल नंबर. तर त्या मोबाईल नंबरवर मला कॉल करा आणि तुम्ही ऑनलाईन क्लासची तुमची शीट बुक करा. जे तुमचे मित्र मैत्रिणी बहीण भाऊ असतील त्यांना पण तुम्ही सांगा, सजेस्ट करा. तर आता घेणार आपण प्रॉब्लेम नंबर सेकंड. तर हे प्रॉब्लेम तुमचं नोट डाऊन झालं असेलच. तर घेऊ आता प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे, इफ x इज इक्वल टू 2/2 चा मॅट्रिक्स आहे 1 2 -3 4 1 2 -3 4 and y इज इक्वल टू 2/2 चा मॅट्रिक्स आहे 4 5 1 -3 4 5 1 -3. फाइंड 3x plus 5. फाइंड 3x plus 5. आता बघा प्रॉब्लेम, इफ x इज इक्वल टू आहे 1 2 -3 4, y इज इक्वल टू आहे 4 5 1 -3, फाइंड 3x plus y. आता विद्यार्थी मित्रांनो, जे आपल्याला फाइंड करायचं आहे, जे आपल्याला फाइंड करायचं आहे ते लिहून घ्यायचं. इथं लिहिसाल तुम्ही 3x plus y, जे आपल्याला फाइंड करायचं आहे. 3x plus y इथे घेतला 3x plus y. आता हा 3 जसाच्या तसा 3 जसाच्या तसा एकच्या जागी एकचा मॅट्रिक्स लिहा. 3 जसाच्या तसा एकच्या जागी एकचा मॅट्रिक्स 1 2 -3 4. 3 जसाच्या तसा एकच्या जागी एकचा मॅट्रिक्स. एकचा मॅट्रिक्स आहे 1 2 -3 4. मग मदत साइन काय प्लस. हा बघा इथं प्लस आहे तर इथे घेतला प्लस. वायच्या जागी वायचा मॅट्रिक्स लिहा. वायचा मॅट्रिक्स किती आहे 4 5 1 -3. 4 5 1 -3. बघा 3 जसाच्या तसा एकच्या जागी एकचा मॅट्रिक्स 1 2 -3 4 प्लस वायच्या जागी वायचा मॅट्रिक्स 4 5 1 -3. त्यानंतर या 3 ने याच्यासोबत काय करा, मल्टिप्लाय करा. 3 ने याच्यासोबत काय करा, मल्टिप्लाय. 3 × 1 किती होते, 3 × 1 होते 3. 3 × 2 किती होते, 3 × 2 होते 6. 3 × -3 किती होते, 3 × -3 होते -9. 3 × 4 किती होते 12. सिंपल. काय केलं आपण, या 3 ने काय केलं, मल्टिप्लाय. 3 × 1 3, 3 × 2 6, 3 × -3 -9 आणि 3 × 4 12. आता याच्या समोर काही नव्हतं, हे जसंच्या तसं 4 5 1 -3 4 5 1 -3. आता याची काय करा, ऍडिशन. ऍडिशन कशी करतात, फर्स्ट नंबरची ऍडिशन फर्स्ट नंबर सोबत. फर्स्ट नंबरला 3 आहे आणि इथं फर्स्ट नंबरला आहे 4, म्हणजे 3 + 4. फर्स्ट नंबरची ऍडिशन फर्स्ट नंबर सोबत. सेकंड नंबरची ऍडिशन सेकंड नंबर सोबत. सेकंड नंबरला किती आहे 6, इथं सेकंड नंबरला किती आहे 5, 6 + 5. सेकंड नंबरची ऍडिशन सेकंड नंबर सोबत 6 + 5. थर्ड नंबरची ऍडिशन थर्ड नंबर सोबत. थर्ड नंबरला किती आहे -9, मदर साइन प्लस. थर्ड नंबरला किती आहे 1, -9 + 1. लास्ट नंबरला किती आहे 12, मदर साइन प्लस. आणि लास्ट नंबरला किती आहे -3. बघा फर्स्ट नंबरची ऍडिशन फर्स्ट नंबर सोबत, सेकंड नंबरची ऍडिशन सेकंड नंबर सोबत, थर्ड नंबरची ऍडिशन थर्ड नंबर सोबत, थर्ड नंबरची ऍडिशन थर्ड नंबर सोबत आणि फोर्थ नंबरची ऍडिशन फोर्थ नंबर सोबत. आणि याची सिंपल काय करायची आहे, ऍडिशन. तर ऍडिशन कशी करतात, 3 + 4 किती होतात, 3 + 4 होतात 7. त्यानंतर 6 + 5 किती होतात, 6 + 5 होतात 11. -9 + 1 किती होते, -8. आणि त्यानंतर बघा प्लस मायनस काय होते, मायनस. तर 12 मधून 3 जर मायनस केले तर किती राहतील, 9. तर याचे आन्सर किती आलं, 7 11 -8 9. तर विद्यार्थी मित्रांनो
7 11 -8 9 दिस इज द फायनल आन्सर. तर एक वेळा अगेन बघा, ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम समजला नाही त्यांच्यासाठी एक वेळा अगेन. प्रॉब्लेम आहे इफ x is equal to 1 2 -3 4 and y is equal to 4 5 1 -3. फाइंड 3x plus y. आता आपल्याला 3x plus y आपल्याला फाइंड करायचा आहे. तर कसं फाइंड करतात, हा 3 जसाच्या तसा लिहिला, x च्या जागी x चा मॅट्रिसेस किती आहे 1 2 -3 4 परत सेम प्लस y च्या जागी y चा मॅट्रिसेस 4 5 1 -3 4 5 1 -3. नंतर या 3 ने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. 3 ने मल्टिप्लाय केलं तर कसं येईल 3 × 1 3 3 × 2 6 3 × -3 -9 3 × 4 12 आणि हा 4 5 1 -3 जसाच्या तसा. नंतर केली आपण ऍडिशन, फर्स्ट नंबरची ऍडिशन फर्स्ट नंबर सोबत. फर्स्ट नंबरला किती आहे 3 3 + 4. सेकंड नंबरची ऍडिशन सेकंड नंबर सोबत 6 + 5. थर्ड नंबरची ऍडिशन थर्ड नंबर सोबत -9 + 1 आणि लास्ट नंबरची ऍडिशन लास्ट नंबर सोबत 12 + -3. 3 + 4 किती होते 7. 6 + 5 किती होते 11. -9 + 1 किती होते -8 प्लस मायनस मायनस 12 - 3 9. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा आरामशीर आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत. जर समजा तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. माझा आवाज वगैरे क्लिअर येत आहे सर्वांना, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपवर. फटाफट फटाफट सांगा काही प्रॉब्लेम कोणाला. ओके, तर हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. हे प्रॉब्लेम झाल्यावर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत, प्रॉब्लेम नंबर 3, जे की अत्यंत सोपी आहे. टॉपिक मॅट्रिसेस हा अत्यंत सोपी चॅप्टर आहे. याचा वेटेज आहे टोटल 14 मार्क्स आणि युनिट टेस्ट राहणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. तर पुढच्या महिन्यामध्ये पण याच्यावर 14 to 16 मार्क्स पर्यंत पेपर मध्ये विचारले जाते. म्हणून या चॅप्टरला तुम्ही कमी समजू नका, अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता घेणार आपण प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3 आहे इफ a is equal to 5 3 -1 1. a is equal to 5 3 -1 1. त्यानंतर b is equal to 2 - 1 3 2. 2 - 1 3 2. 2 - 1 3 2. फाइंड 2a - 3b. फाइंड 2a - 3b. तर विद्यार्थी मित्रांनो आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं आहे, अत्यंत सोपी आहे प्रॉब्लेम सॉल्व करणे. बघा इफ a is equal to इथं आहे 5 3 -1 1, b is equal to 2 - 1 3 2. फाइंड 2a - 3b. आता 2a - 3b आपल्याला फाइंड करायचं आहे. तर हे फाइंड कसं करतात, इथं लिहिलं आपण 2a - 3b. इथं घेतला आपण 2a - 3b, इथं घेतला 2a - 3b. आता बघा हा 2 जसाच्या तसा, हा 2 जसाच्या तसा a च्या जागी a चा मॅट्रिक्स लिहिला. a च्या जागी काय लिहिला a चा मॅट्रिक्स. a चा मॅट्रिक्स आहे 5 3 -1 1. बघा 2 जसाच्या तसा a च्या जागी a चा मॅट्रिक्स 5 3 -1 1. तसंच -3 जसाच्या तसा b च्या जागी b चा मॅट्रिक्स किती आहे 2 -1 3 2. काय केलं, हा 2 जसाच्या तसा a च्या जागी a चा मॅट्रिक्स 5 3 -1 1. -3 जसाच्या तसा b च्या जागी b चा मॅट्रिक्स 2 -1 3 2. तर आता यानंतर या 3 ने काय करायचं आपल्याला, या 2 ने काय करायचं याच्यासोबत मल्टिप्लाय करायचं आणि या 3 ने याच्यासोबत मल्टिप्लाय करायचं. कसं करतात बघा, मल्टिप्लाय 2 × 5 10, 2 × 3 6, 2 × -1 -2, 2 × 1 2. काय केलं आपण मल्टिप्लाय 2 × 5 10, 2 × 3 6, 2 × -1 -2, 2 × 1 2. मायनस साइन जसंच्या तसं
या 3 ने याच्यासोबत मल्टिप्लाय करा. 3 इंटू 2 6, 3 इंटू -1 -3, 3 इंटू 3 9 आणि 3 इंटू 2 6. एक वर डबल लक्ष द्या. या 2 ने याच्यासोबत मल्टिप्लाय केलं. 2 इंटू 5 10, 2 इंटू 3 6, 2 इंटू -1 -2, 2 इंटू 1 2, मायनस साइन ऍज इट इज. मायनस न मल्टिप्लाय करू नका, फक्त 3 न मल्टिप्लाय करा. कशानं? 3 न. म्हणजे 3 इंटू 2 6, 3 इंटू -1 -3, 3 इंटू 3 9 आणि 3 इंटू 2 6. आता मायनस साइन आपण काय करूया? सबट्रॅक्शन करू. कारण काही काही विद्यार्थी यानं मायनस साइन मल्टिप्लाय करतील तर तिथं साइन चेंज होते. तर मायनस साइन मल्टिप्लाय करू नका, ओनली फॉर नंबर न मल्टिप्लाय करा. कशाने मल्टिप्लाय करा? नंबर न मल्टिप्लाय करा. आता करायचं आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करायचे. फर्स्ट नंबरला किती आहे? 10. इथे घेतला फर्स्ट नंबरला 10. मधात साइन मायनस. फर्स्ट नंबरला किती आहे? 6. म्हणजे पहिल्यासोबत 10 - 6. सेकंड नंबरला किती आहे? 6. इथे घेतला 6. मधात साइन मायनस. सेकंड नंबरला किती आहे? -3. इथे घेतला -3. बघा फर्स्ट नंबरला काय होता? 10. मधात साइन मायनस. फर्स्ट नंबरला किती आहे? 6. सेकंड नंबरला किती आहे? 6. मधात साइन मायनस. सेकंड नंबरला किती आहे? -3. थर्ड नंबरला किती आहे? थर्ड नंबरला आहे -2. मधात साइन मायनस. थर्ड नंबरला किती आहे? 9. -2 -9. त्यानंतर लास्ट नंबरला किती आहे? 2. मधात साइन मायनस. लास्ट नंबरला किती आहे? 6. 2 - 6. बघा फर्स्ट नंबर सोबत, सेकंड नंबर सोबत, थर्ड नंबर सोबत, फोर्थ नंबर सोबत ऍडिशन सबट्रॅक्शन. तर याचा फायनल आन्सर काय येणार आहे? याचा फायनल आन्सर येणार आहे 10 मधून 6 गेले. 10 मधून 6 गेले किती राहतात? 4. 10 मधून 6 गेले किती राहतात? 4. इथे गेला 4. त्यानंतर बघा मायनस मायनस काय होते? प्लस. 6 प्लस 3 किती होते? 6 प्लस 3 9. त्यानंतर -2 -9, -2 -9 किती होते? -11. आणि 2 - 6 किती होतात? -4. तर याचा आन्सर आहे 4 9 -11 -4. दिस इज द फायनल आन्सर. एक वेळा पुन्हा बघा, ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्याच्यासाठी पुन्हा. तर प्रॉब्लेम अत्यंत सोपी आहे. बघा 2a - 3b, 2a - 3b, 2 जसाच्या तसा, a च्या जागी a चा मॅट्रिक्स ठेवला, 5 3 -1 1. -3 जसाच्या तसा, b च्या जागी b चा मॅट्रिक्स लिहिला, 2 - 1 3 2. नंतर काय केलं? या 2 न मल्टिप्लाय केला. बघा हा 2 जसाच्या तसा, a च्या जागी a चा मॅट्रिक्स, मग -3 जसाच्या तसा, b च्या जागी b चा मॅट्रिक्स. या 2 ने याच्यासोबत मल्टिप्लाय केलं, 2 × 5 10. त्यानंतर 2 × 3 6, 2 × -1 किती होते? -2, 2 × 1 2. मधात साइन मायनस साइन ऍज इट इज. नंतर या 3 ने काय करूया? मल्टिप्लाय करूया. 3 × 2 6, 3 × -1 -3, 3 × 3 9 आणि 3 × 2 6. नंतर काय करायचे? आपल्याला सबट्रॅक्शन करायचे. सबट्रॅक्शन कशी करतात? फर्स्ट नंबरची सबट्रॅक्शन फर्स्ट नंबर सोबत, 10 - 6. सेकंड नंबरची सबट्रॅक्शन सेकंड नंबर सोबत. सेकंड नंबरला किती आहे? 6 मायनस. सेकंड नंबरला किती आहे? -3. थर्ड नंबरची सबट्रॅक्शन थर्ड नंबर सोबत, -2 -9. आणि लास्ट नंबरची सबट्रॅक्शन लास्ट नंबर सोबत, 2 - 6. 2 - 6. काय केली सबट्रॅक्शन? फर्स्ट नंबरची फर्स्ट नंबर सोबत, सेकंड नंबरची सेकंड नंबर सोबत, थर्ड नंबरचा थर्ड नंबर सोबत आणि फोर्थ नंबरची सबट्रॅक्शन फोर्थ नंबर सोबत. 10 - 6 किती होतात? 4. त्यानंतर मायनस मायनस काय होते इथं? प्लस. 6 + 3 9, -2 -9, -2 -9 किती होतात? -11 आणि 2 - 6 -4. दिस इज द फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला मी टाइम देतो आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम पण आता आपण सॉल्व्ह करूया. तर आपला प्रॉब्लेम नंबर 3 कंप्लीट झालेला आहे. कुणाला जर काही अडचण असेल, माझा आवाज वगैरे क्लिअर येत नसेल तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि सांगा मला. माझा नंबर सर्वांपाशी असलाच पाहिजे. नंबर ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी नोट डाऊन करा हा नंबर आणि हा नंबर सेव्ह ठेवा. TCC अकॅडमी नंबर आहे 9623599949. 9623599949. ओके. तर याचा स्क्रीनशॉट किंवा हे तुमच्या बुकवर लिहून ठेवा नंबर, TCC अकॅडमी म्हणून. आता हे प्रॉब्लेम आपला प्रॉब्लेम नंबर 3 कंप्लीट झालेला आहे. आता घेणार आहोत आपण नेक्स्ट प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम नंबर 4.
आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 4. हे तुम्ही नोट डाऊन केलं असेल. प्रॉब्लेम नंबर 4. आता प्रॉब्लेम नंबर 4 काय, इफ 2/3 चा मॅट्रिसेस आहे, 2 रो अँड 3 कॉलम्स. इफ 2/3 चा मॅट्रिसेस 2 3 2 2 3 2 0 -1 5. विद्यार्थी मित्रांनो, सर्वच्या सर्व प्रॉब्लेम मी हे तुमच्या टेक्स्टबुक मधूनच घेत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला टेक्स्टबुक घ्यायची काही गरज नाही. एवढं जरी केलं ना, जेवढं मी शिकवलं, तर तुम्हाला 100 पैकी 100 मार्क्स भेटतील. b इज इक्वल टू 1 to 1 0 -1 3. 1 to 1 0 -1 3. आणि फाईन काय करावं लागते, फाईन करावं लागते 3a - 4b. फाईन 3a - 4b हे आपल्याला फाईन करायचं. ज्या विद्यार्थ्यांना फाईन करता येते त्या विद्यार्थ्यांनी फाईन करा. ज्या विद्यार्थ्यांना फाईन करता येत नाही त्यांनी लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष द्या. आता बघा, आपल्याला काय फाईन करायचं आहे, आपल्याला फाईन करायचं आहे 3a - 4b. तर इथे घेतला 3a - 4b, 3a - 4b. त्यानंतर हा 3 जसाच्या तसा, हा 3 जसाच्या तसा. ए च्या जागी ए चा मॅट्रिसेस, ए चा मॅट्रिसेस किती आहे, ए चा मॅट्रिसेस आहे 2 3 2 2 3 2 0 -1 5. बघा 2 3 2 0 -1 5 मध्ये साइन मायनस, हा 4 जसाच्या तसा. बी च्या जागी बी चा मॅट्रिसेस, बी चा मॅट्रिसेस किती आहे 1 to 1 1 to 1, त्यानंतर 0 -1 3. बघा हा 3 आहे की नाही, 3 हा 3 जसाच्या तसा. ए च्या जागी ए चा मॅट्रिसेस 2 3 2 0 -1 5 -4 जसा तसा. बी च्या जागी बी चा मॅट्रिसेस 1 to 1 0 -1 3. नंतर काय करायचं, या स्टेप मध्ये व्हॅल्यू पुट करायच्या, जशा तशा सांगितल्या तशा. या 3 ने याच्यासोबत काय करा, मल्टिप्लाय करा. आणि या 4 ने याच्यासोबत काय करा, मल्टिप्लाय करा. आता 3 ने जर मल्टिप्लाय केला तर काय येणार आहे, 3 ने याच्यासोबत काय करू, मल्टिप्लाय. 3 into 2 3 दोन्ही 6, 3 into 3 3 into 3 9, 3 into 2 किती होते 6, 3 into 0 0, 3 into -1 -3 आणि 3 into 5 15. काय केलं, 3 ने मल्टिप्लाय केलं. 3 into 2 6, 3 into 3 9, 3 into 2 6, 3 into 0 0, 3 into -1 -3 आणि 3 into 5 15. मला साइन मायनस. या 4 ने याच्यासोबत काय करा, मल्टिप्लाय. 4 into 1 4, 4 into 2 8, 4 into 1 4, 4 into 0 0, 4 into -1 -4, 4 into 3 12. मायनस साइन फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, नोट करा की मायनस साइन मल्टिप्लाय करायचा नाही, मायनस साइन मल्टिप्लाय नाही करायचं. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवून द्या की मायनस साइन मल्टिप्लाय करायचा नाही. ओके, काय केलं आपण, सर्वात पहिले 3 ने मल्टिप्लाय केलं. 3 into 2 6, 3 into 3 9, 3 into 2 6, 3 into 0 0, 3 into -1 -3, 3 into 5 15. मायनस साइन ऍज इट इज. नंतर काय केलं, 4 ने मल्टिप्लाय. 4 into 1 4, 4 into 2 8, 4 into 1 4, 4 into 0 0, 4 into -1 -4 आणि 4 into 3 12. आता काय करायचे, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन कशी करतात, फर्स्ट नंबरची सबट्रॅक्शन फर्स्ट नंबर सोबत 6 - 4. फर्स्ट नंबरची सबट्रॅक्शन फर्स्ट नंबर सोबत. सेकंड नंबरची सबट्रॅक्शन सेकंड नंबर सोबत 9 - 8, 9 - 8, 9 - 8. त्यानंतर थर्ड नंबरची सबट्रॅक्शन थर्ड नंबर सोबत 6 - 4. बघा फर्स्ट नंबरची सबट्रॅक्शन फर्स्ट नंबर सोबत, सेकंड नंबरची सबट्रॅक्शन सेकंड नंबर सोबत, थर्ड नंबरची सबट्रॅक्शन थर्ड नंबर सोबत. सिंपल. फर्स्ट नंबरची सबट्रॅक्शन फर्स्ट नंबर सोबत, सेकंड नंबरची सबट्रॅक्शन सेकंड नंबर सोबत, थर्ड नंबरची सबट्रॅक्शन थर्ड नंबर सोबत. फोर्थ नंबरवर किती आहे 0, मतलब साइन मायनस. फोर्थ नंबरवर किती आहे 0. फोर्थ नंबरची सबट्रॅक्शन फोर्थ नंबर सोबत. फिफ्थ नंबरवर किती आहे -3, मतलब साइन मायनस. फिफ्थ नंबरवर किती आहे -4. सिक्स नंबर किती आहे 15, मतलब साइन मायनस. आणि सिक्स नंबर किती आहे 12. बघा फर्स्ट नंबरची सबट्रॅक्शन फर्स्ट नंबर सोबत, सेकंड नंबरची सबट्रॅक्शन सेकंड नंबर सोबत, थर्ड नंबरची सबट्रॅक्शन थर्ड नंबर सोबत,
फोर्थ नंबरची सबट्रॅक्शन फोर्थ नंबर सोबत, फिफ्थ नंबरची सबट्रॅक्शन फिफ्थ नंबर सोबत, सिक्स नंबरची सबट्रॅक्शन सिक्स नंबर सोबत. 6 मायनस 4 किती राहते 2. 9 मायनस 8 किती राहते 1. 6 मायनस 4 किती राहते 2. 6 मायनस 4 2. 0 मायनस 0 किती राहते 0. हे मायनस मायनस काय होते प्लस. -3 प्लस 4 किती राहते 1. आणि 15 तून 12 गेले किती राहिले 3. तर याचा आन्सर आहे 212013. तर विद्यार्थी मित्रांनो फटाफट फटाफट सांगा की तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं की नाही समजलं. तर एक वेळा मी पुन्हा एक्सप्लेन करतो तर लक्ष द्या. प्रॉब्लेम नंबर 4. इफ a is equal to 2 3 2 0 minus 1 5, b is equal to 1 2 1 0 1 3, find 3a minus 4b. आता इथं 3a minus 4b आपल्याला घ्यायचा आहे. तर 3 जसाच्या तसा a च्या जागी a चा मॅट्रिसेस 2 3 2 0 minus 1 5 मग सेम -4 b च्या जागी b चा मॅट्रिसेस 1 2 1 0 -1 3. इथं -1 पाहिजे. 0 -1 3. बघा 1 2 1 0 -1 3. एक मिनिट. 1 2 1 0 -1 3. ओके बरोबर आहे. पहिला तो मायनस साइन गायब झाला होता. तर लक्ष द्या एक मिनिट. मग नंतर काय केलं बघा हा 3 जसाच्या तसा a च्या जागी a चा मॅट्रिसेस -4 जसा तसा b च्या जागी b चा मॅट्रिसेस. नंतर या 3 ने काय केलं मल्टिप्लाय केलं. 3 into 2 किती होता 6. 3 into 3 9. 3 into 2 6. 3 into 0 0. 3 into -1 -3 आणि 3 into 5 15. हा मायनस साइन जसाच्या तसा 4 ने मल्टिप्लाय करायचा. मायनस साइन ने मल्टिप्लाय करायचा नाही. 4 into 1 4. 4 into 2 8. 4 into 1 4. 4 into 0 0. 4 into -4 -4. 4 into 3 12. नंतर बघा आता फर्स्ट नंबरची सबट्रॅक्शन फर्स्ट नंबर सोबत 6 -4. सेकंड नंबरची सबट्रॅक्शन सेकंड नंबर सोबत 9 -8. थर्ड नंबरची सबट्रॅक्शन थर्ड नंबर सोबत 6 -4. त्यानंतर लास्ट नंबरची सबट्रॅक्शन म्हणजे फोर्थ नंबरची सबट्रॅक्शन फोर्थ नंबर सोबत 0 -0. फिफ्थ नंबरची सबट्रॅक्शन फिफ्थ नंबर सोबत -3 -4. आणि लास्ट नंबरची सबट्रॅक्शन लास्ट नंबर सोबत 15 -12. 6 -4 किती राहिले 2. 9 -8 1. 6 -4 2. 0 -0 0. मायनस मायनस काय होते प्लस. -3 प्लस 4 किती राहते 1. आणि 15 मधून 12 गेले 3 राहिले. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. आपला प्रॉब्लेम नंबर 4 कंप्लीट झालेला आहे. आता घेणार आपण प्रॉब्लेम नंबर 5 पण हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. कोणाला जर काही डिफिकल्टी असेल तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. काही डिफिकल्टी असेल काही अडचण आली तर ओके. तर फटाफट फटाफट हे प्रॉब्लेम नोट डाऊन करा. आता घेणार आहोत आपण नेक्स्ट प्रॉब्लेम. तर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 4 झालेला आहे आपला आता 5th. प्रॉब्लेम नंबर 5 बघा. इफ 3/3 चा मॅट्रिक्स आहे A इज इक्वल टू 3/3 आहे 1 2 3 1 2 3 0 4 5 0 4 5 7 8 9 7 8 9. तसाच B इज इक्वल टू मॅट्रिसेस आहे 2 0 3 2 0 3 4 0 -1 4 0 -1. त्यानंतर 2 3 1 2 3 1. बघा 2 0 3 4 0 -1 2 3 1. फाइंड 2a - 3b. फाइंड 2a - 3b हे आपल्याला फाइंड करायचं. आता विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येते त्यांनी ट्राय करा. ज्यांना हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही त्यांनी लक्ष द्या. अत्यंत सोपं असं प्रॉब्लेम आहे. इथे लिहिलं तुम्ही 2a - 3b. 2a - 3b. आता हा 2 जसाच्या तसा a च्या जागी a चा मॅट्रिसेस
एचा मॅट्रिक्स आहे 1 2 3 0 4 5 7 8 9. बघा 2 जसाच्या तसा एच्या जागी एचा मॅट्रिक्स 1 2 3 0 4 5 7 8 9. -3 जसाच्या तसा बी च्या जागी बी चा मॅट्रिक्स 2 0 3 4 0 -1 2 3 1. बघा आता हा 2 जसाच्या तसा ए च्या जागी ए चा मॅट्रिक्स 1 2 3 0 4 5 7 8 9. -3 जसाच्या तसा बी च्या जागी बी चा मॅट्रिक्स 2 0 3 4 0 -1 2 3 1. त्यानंतर या 2 ने याच्यासोबत काय करा, मल्टिप्लाय करा. या 2 ने जर याच्यासोबत मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे, 2 × 1 2 2 × 2 4 2 × 3 6 2 × 0 0 2 × 4 8 2 × 5 10 2 × 7 14 2 × 8 16 2 × 9 18. काय केलं, या 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 × 1 2 2 × 2 4 2 × 3 6 2 × 0 0 2 × 4 8 2 × 5 10 2 × 7 14 2 × 8 16 2 × 9 18. मायनस साइन ॲज इट इज. या 3 ने याच्यासोबत मल्टिप्लाय करा. 3 × 2 6 3 × 0 0 3 × 3 9. फक्त लक्षात ठेवा मायनस साइन ने मल्टिप्लाय करायचं नाही. नंबर ने मल्टिप्लाय 3 × 2 6 3 × 0 0 3 × 3 9 3 × 4 12 4 3 12 3 × 0 0 3 × -1 -3. त्यानंतर 3 × 2 6 3 × 3 9 3 × 1 3. सिंपल. या 3 ने सोबत काय केलं, मल्टिप्लाय. या 2 ने सोबत काय केलं, मल्टिप्लाय. नंतर सबट्रॅक्शन. फर्स्ट नंबरची सबट्रॅक्शन फर्स्ट नंबर सोबत. फर्स्ट नंबरला किती आहे, 2 2 - 6 2 - 6. फर्स्ट नंबरची सबट्रॅक्शन फर्स्ट नंबर सोबत 2 - 6. सेकंड नंबरची सबट्रॅक्शन सेकंड नंबर सोबत. सेकंड नंबरची सबट्रॅक्शन सेकंड नंबर सोबत 4 - 0. सेकंड नंबरची सबट्रॅक्शन सेकंड नंबर सोबत. थर्ड नंबरची सबट्रॅक्शन थर्ड नंबर सोबत 6 - 9 6 - 9. बघा फर्स्ट नंबरची सबट्रॅक्शन फर्स्ट नंबर सोबत, सेकंड नंबरची सबट्रॅक्शन सेकंड नंबर सोबत, थर्ड नंबरची सबट्रॅक्शन थर्ड नंबर सोबत, फोर्थ नंबरची सबट्रॅक्शन फोर्थ नंबर सोबत 0 - 12. फोर्थ नंबरची सबट्रॅक्शन फोर्थ नंबर सोबत. फिफ्थ नंबरची सबट्रॅक्शन फिफ्थ नंबर सोबत 8 - 0. सिक्स नंबरची सबट्रॅक्शन सिक्स नंबर सोबत 10 - -3. सिक्स नंबरची सबट्रॅक्शन सिक्स नंबर सोबत. त्यानंतर 7 नंबरची सबट्रॅक्शन 7 नंबर सोबत 14 - 6. 8 नंबरची सबट्रॅक्शन 8 नंबर सोबत 16 - 9. लास्ट नंबरची सबट्रॅक्शन लास्ट नंबर सोबत 18 - 3. काय केलं आपण, सबट्रॅक्शन पहिली पहिल्या सोबत, दुसरी दुसऱ्या सोबत, तिसरी तिसऱ्या सोबत, चौथी चौथ्या सोबत, पाचवं पाचव्या सोबत, सहावी सहाव्या सोबत, सातव्या सातव्या सोबत, आठवी आठव्या सोबत, नववी नवव्या सोबत. सिंपल सबट्रॅक्शन केली. आणि याचा आता येईल फायनल रिझल्ट. तर फायनल रिझल्ट काय येणार आहे बघा, 2 - 6 किती राहतात, -4. 4 - 0 4. 6 - 9 किती राहते, -3. 0 - 12 -12. 8 - 0 8. मायनस मायनस काय होते, प्लस 10 + 3 13. 14 मधून 6 गेले किती राहिले, 8. 16 मधून 9 गेले किती राहिले, 7. 18 मधून 3 गेले किती राहिले, 15. तर याचा आन्सर आलं -4 4 -3 -12 8 13 8 7 15. एक वेळा पुन्हा बघा, ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्याच्यासाठी एक वेळा पुन्हा, ज्या विद्यार्थ्यांना समजलं त्यांना या टाइम मध्ये नोट डाऊन करायचा आहे प्रॉब्लेम, म्हणजे जेणेकरून टाइम मॅनेज होऊन जाईल. तर प्रॉब्लेम काय होता, इफ ए इज इक्वल टू 3/3 चा मॅट्रिक्स होता 1 2 3 0 4 5 7 8 9. त्यानंतर बी इज इक्वल टू 3/3 चा मॅट्रिक्स आहे 2 0 3 4 0 -1 2 3 1.
फाइंड 2a मायनस 3b. इथं घेतला आपण फाइंड करायला 2a मायनस 3b. 2 जसाच्या तसा a च्या जागी a चा मॅट्रिक्स लिहिला 1 2 3 0 4 5 7 8 9. मायनस 3 जसाच्या तसा b च्या जागी b चा मॅट्रिक्स लिहिला 2 0 3 2 0 3 4 0 मायनस 1 2 3 1. नंतर काय केलं विद्यार्थी मित्रांनो, सिंपल या 2 न काय केलं, या सर्व सोबत काय केलं, मल्टिप्लाय केलं. 2 into 1 2, 2 into 2 4, 2 into 3 6, 2 into 0 0, 2 into 4 8, 2 into 5 10, 2 into 7 14, 2 into 8 16, 2 into 9 18. सिंपल. तसंच मग या 3 न सुद्धा काय केलं, मल्टिप्लाय केलं. थ्री न मल्टिप्लाय. तर बघा 3 into 1 3 सॉरी 3 into 2 6, 3 into 0 0, 3 into 3 9, 3 into 4 12, 3 into 0 0, 3 into minus 3 into minus 1 minus 3, 3 into 2 6, 3 into 3 9 and 3 into 1 3. नंतर केलं आपण सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन कसं केलं, फर्स्ट नंबरचं सबट्रॅक्शन फर्स्ट नंबर सोबत 2 minus 6, सेकंड नंबरचं सबट्रॅक्शन सेकंड नंबर सोबत 4 minus 0, थर्ड नंबरचं सबट्रॅक्शन थर्ड नंबर सोबत 6 minus 9, फोर्थ नंबरचं सबट्रॅक्शन फोर्थ नंबर सोबत 0 minus 12, फिफ्थ नंबरचं सबट्रॅक्शन फिफ्थ नंबर सोबत 8 minus 0, सिक्स नंबरचं सबट्रॅक्शन सिक्स नंबर सोबत 10 minus minus 3, 10 minus minus 3. त्यानंतर सेवन नंबरचं सबट्रॅक्शन सेवन नंबर सोबत 14 minus 6. त्यानंतर 8 नंबरचं सबट्रॅक्शन 8 नंबर सोबत 16 minus 9. लास्ट 18 minus 3. हे केले आपण सबट्रॅक्शन. आता आपण बघूया इथं आहे 2 minus 6 किती येते, -4. तसंच 4 minus 0 किती येते, 4. 6 minus 9 किती येते, -3. 0 minus 12 किती येते, -12. 8 minus 0 किती येते, 8. 10 मायनस मायनस काय होते, प्लस. 10 plus 3 13. 14 मधून 6 गेले 8 राहिले, 16 मधून 9 गेले 7 राहिले आणि 18 मधून 3 गेले 15 राहिले. हे प्रॉब्लेम काय झालं, सॉल्व्ह झालं. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम फटाफट फटाफट नोट डाऊन करा, जेणेकरून आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेतला पाहिजे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ, प्रॉब्लेम नंबर 6. तर हे फटाफट फटाफट नोट डाऊन फास्ट. आपल्याला अजून 2 प्रॉब्लेम घ्यायचे आणि त्याच्यानंतर मी 5 प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क देणार. 2 प्रॉब्लेम घेणार अजून 5, मग त्याच्यानंतर 5 प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क देईन. तर घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 6. प्रॉब्लेम नंबर 6 आहे, इफ a is equal to 2 by 2 चा मॅट्रिक्स आहे 2 -3 3 4. त्यानंतर b is equal to 2 by 2 चा मॅट्रिक्स आहे 4 5 3 -2. c 2 by 2 चा मॅट्रिक्स आहे 3 -1 0 6 आणि फाइंड करायचं आहे 3a plus 4b minus 2c. 3a plus 4b minus 2c. आता हे आपल्याला फाइंड करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो हे कसं फाइंड करसाल, तर सेम बिलकुल जे इथं फाइंड करू आपण 3a plus 4b minus 2c. इथं सॉल्व्ह करण्यासाठी घेऊ 3a plus 4b minus 2c. तर इथं बघा हा 3 जसाच्या तसा घेऊ, a च्या जागी a चा मॅट्रिक्स लिहा, a च्या जागी a चा मॅट्रिक्स किती आहे 2 -3 3 4. बघा 3 जसाच्या तसा a च्या जागी a चा मॅट्रिक्स 2 -3 3 4 प्लस 4 जसाच्या तसा b च्या जागी b चा मॅट्रिक्स किती आहे 4 5 3 -2. -2 जसाच्या तसा c च्या जागी c चा मॅट्रिक्स किती आहे 3 -1 0 6.
बघा 3 जसाच्या तसा a च्या जागी a चा मॅट्रिसेस 2 - 3 3 4 प्लस 4 जसा तसा b च्या जागी b चा मॅट्रिसेस 4 5 3 -2 -2 जसा तसा c च्या जागी c चा मॅट्रिसेस 3 - 1 0 6. आता काय करतात सर्वात पहिल्या स्टेप मध्ये मॅट्रिसेसच्या समोर जे पण असेल त्यांना काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं इथं 3 आहे तर 3 ने सर्वात काय करू मल्टिप्लाय 3 × 2 किती होते 6 3 × -3 -9 3 × 3 9 3 × 4 12 काय केलं आपण या 3 ने याच्यासोबत काय केलं मल्टिप्लाय 3 × 2 6 3 × -3 -9 3 × 3 9 3 × 4 12 प्लस तसंच 4 ने मल्टिप्लाय करा 4 × 4 16 4 × 5 20 4 × 3 12 4 × -2 -8 मग माइनस साइन 2 ने मल्टिप्लाय करा 2 × 3 6 2 × -1 -2 2 × 0 0 आणि 2 × 6 12 एक वेळा अगेन काय केलं आपण या 3 ने याच्यासोबत मल्टिप्लाय केलं 3 × 2 6 3 × -3 -9 3 × 3 9 3 × 4 12 नंतर 4 ने काय केलं मल्टिप्लाय 4 × 4 16 4 × 5 20 4 × 3 12 4 × -2 -8 नंतर 2 ने मल्टिप्लाय 2 × 3 6 2 × -1 -2 2 × 0 0 2 × 6 12 आता ऍडिशन सबट्रॅक्शन ऍडिशन सबट्रॅक्शन कशी करतात फर्स्ट नंबरवर किती आहे 6 इथे घेतला 6 मधात साइन प्लस फर्स्ट नंबरवर किती आहे 16 इथे घेतला 16 मधात साइन मायनस आणि फर्स्ट नंबरवर किती आहे 6 फर्स्ट सेकंड नंबरवर किती आहे सांगा -9 प्लस सेकंड नंबरवर किती आहे 20 इथे घेतला 20 मायनस आणि सेकंड नंबरवर किती आहे -2 सेकंड थर्ड नंबरवर किती आहे 9 मधात साइन प्लस थर्ड नंबरवर किती आहे 12 मधात साइन मायनस थर्ड नंबरवर किती आहे 0 म्हणजे 9 + 12 - 0 लास्ट नंबरवर किती आहे 12 मधात साइन प्लस लास्ट नंबरवर किती आहे -8 मधात साइन मायनस आणि नंतर 12 आणि याची काय करायची आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन तर काय येणार ऍडिशन सबट्रॅक्शन +6 -6 कॅन्सल इथे येते 16 मायनस मायनस काय होते प्लस 22 मधून जर समजा 9 मायनस केले किंवा -9 + 20 म्हणजे किती होतं 11 आणि 11 आणि मायनस मायनस प्लस म्हणजे 13 9 + 12 किती होता 21 प्लस मायनस मायनस 12 मधून 8 गेले किंवा +12 -12 गेट कॅन्सल -8 दिस इज द आन्सर म्हणजे याचा आन्सर येणार 16 13 21 -8 तर हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा 16 13 21 -8 याच्यानंतर आपल्याला एक लास्ट प्रॉब्लेम घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही होमवर्क ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी एक वेळा अगेन इफ a is equal to 2 - 3 3 4 b is equal to 4 5 3 - 2 c is equal to 3 - 1 0 6 find 3a + 4b - 2c इथे घेतला 3a + 4b - 2c तर 3 जसाच्या तसा a च्या जागी a चा मॅट्रिसेस 2 - 3 3 4 प्लस 4 जसाच्या तसा b च्या जागी b चा मॅट्रिसेस 4 5 3 - 2 -2 जसा तसा c च्या जागी c चा मॅट्रिसेस 3 - 1 0 6 मग नेक्स्ट टाइम मध्ये काय केलं या 3 ने याच्यासोबत मल्टिप्लाय 3 × 2 6 या 3 ने 3 × -3 -9 3 × 3 9 3 × 4 12 या 4 ने मल्टिप्लाय 4 × 4 16 4 × 5 20 4 × 3 12 4 × -2 -8 नंतर या 2 ने मल्टिप्लाय 2 × 3 6 2 × -1 -2 2 × 0 0 आणि 2 × 6 12 मायनस साइन ने मल्टिप्लाय करायचं नाही नंतर सबट्रॅक्शन कशी केली फर्स्ट नंबरची सबट्रॅक्शन फर्स्ट नंबर सॉल्व फर्स्ट नंबरला किती आहे 6 + 16 - 6 म्हणजे फर्स्ट सेकंड नंबरवर किती आहे -9 + 20 -2 सेकंड थर्ड नंबर किती आहे 9 + 12 -0 9 + 12 -0 लास्ट नंबर किती आहे 12 + -8 -12 आणि याचं कॅल्क्युलेशन केलं +6 -6 गेट कॅन्सल इथं 16 -9 + 20 -
9 प्लस 20 11, 11 आणि मायनस मायनस प्लस, 11 प्लस 2 13, 9 प्लस 12 किती होतात 21. बघा प्लस 12 मायनस 12 कॅन्सल, मग प्लस मायनस मायनस 8. दिस इज द फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं आपलं सेकंड लास्ट प्रॉब्लेम. हे तुम्हाला समजलं असेलच. आता याच्यानंतर आपण घेऊ लास्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 7. तर हे तुम्ही नोट डाऊन करा, ज्यांचं बाकी असेल तर त्यांनी फटाफट फटाफट नोट डाऊन करा. आता घेणार आहोत प्रॉब्लेम नंबर 7. प्रॉब्लेम नंबर 7 आहे, इफ ए इज इक्वल टू 2x2 चा मॅट्रिक्स आहे 2 3 4 7, बी इज इक्वल टू 1 3 4 6, फाइंड 2a प्लस 3b माइनस 4 आहे, 2a प्लस 3b माइनस 4 आहे, 2a प्लस 3b मायनस 4 आहे. तर इथं काय करसाल, हा 2 जसाच्या तसा, ए च्या जागी ए चा मॅट्रिक्स 2 3 4 7 प्लस 3 जसाच्या तसा, बी च्या जागी बी चा मॅट्रिक्स 1 3 4 6 मायनस 4 जसाच्या तसा. आणि आय म्हणजे कोणता मॅट्रिक्स असते, आयडेंटिटी मॅट्रिक्स, ज्याचा प्रिन्सिपल डायगोनल काय राहतो 1, बाकीचे 0. तर लक्षात ठेवायचा सेकंड ऑर्डर आहे 1 0 0 1, हे लक्षात ठेवायचं आहे. आय म्हणजे कोणता मॅट्रिक्स आहे, आयडेंटिटी 1 0 0 1, सेकंड ऑर्डर. थर्ड ऑर्डर असला तर 1 0 0 0 1 0 0 0 1. हे मी याच्या आधीच्या लेक्चर मध्ये तुम्हाला नोट डाऊन करून दिला होता. आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स 1 0 0 1. आता काय करू, या 2 ने सोबत मल्टिप्लाय करू. 2 इंटू 2 किती होते, 2 इंटू 2 होते 4, 2 इंटू 3 किती होते 6, 2 इंटू 4 किती होते 8, 2 इंटू 7 म्हणजे किती येते 14. काय केलं, या 2 ने मल्टिप्लाय, 2 इंटू 2 4, 2 इंटू 3 6, 2 इंटू 4 8, 2 इंटू 7 14. तसंच या 3 ने पण याच्यासोबत मल्टिप्लाय करू. 3 इंटू 1 3, 3 इंटू 3 9, 3 इंटू 4 12, 3 इंटू 6 18, मायनस साइन, आणि या 4 ने सुद्धा याच्यासोबत काय करू मल्टिप्लाय. 4 इंटू 1 4, 4 इंटू 0 0, 4 इंटू 0 0, आणि 4 इंटू 1 4. आणि आता आपल्याला करायचं आहे कॅल्क्युलेशन. तर आता काय येणार आहे, फर्स्ट बरोबर किती आहे 4, मधात साइन प्लस, फर्स्ट नंबर किती आहे 3, मधात साइन मायनस, फर्स्ट नंबर किती आहे 4, फर्स्ट फर्स्ट फर्स्ट. सेकंड नंबर किती आहे 6, मधात साइन प्लस, सेकंड नंबर किती आहे 9, मधात साइन मायनस, आणि सेकंड नंबर किती आहे 0, सेकंड सेकंड सेकंड. थर्ड नंबर किती आहे 8, मधात साइन प्लस, थर्ड नंबर किती आहे 12, मधात साइन मायनस, थर्ड नंबर किती आहे 0, थर्ड थर्ड थर्ड. लास्ट नंबरवर आहे 14, मधात साइन प्लस, लास्ट नंबरला येते 18, मधात साइन मायनस, आणि लास्ट नंबरला आहे 4. आणि याचं सिंपल कॅल्क्युलेशन, याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर बघा, प्लस 4 मायनस 4 कॅन्सल, इथं राहते 3, 6 प्लस 9 होतात 15, 8 प्लस 12 होते 20, 18 मधून 4 गेले 14, 14 प्लस 14 28. दिस इज द फायनल आन्सर. दिस इज द फायनल आन्सर. एक वेळा थोडंसं लिहायचं आहे इथून. फर्स्ट नंबर किती होता 4, मतलब सेम प्लस, फर्स्ट नंबर होता 3, आणि फर्स्ट नंबर होता -4, प्लस 4 -4 कॅन्सल 3. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम तुम्हाला समजलं असेलच, काही प्रॉब्लेम नाही आहे. आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स, हे लक्षात ठेवा. आय कोणता मॅट्रिक्स असते, आयडेंटिटी. दोन प्रकार, एक वेळा मी पुन्हा सांगतो, हे नोट लक्षात ठेवा. नोट, एक आय हा राहते 1 0 0 1, किंवा ऑर मध्ये थर्ड ऑर्डर असला तर थोडा हा राहते 1 0 0 0 1 0 0 0 1. हा थर्ड ऑर्डर आहे 3/3, आणि हा आहे 2/2. ओके, तर हा पण एक आय आहे.
आय फॉर आयडेंटिटी, पण इथं सर्वचे सर्व 2/2 आले होते म्हणून आपण हा 2/2 वाला यूज केला, 1001 जो यूज करता. बाकी तर सर्व इझी आहे. तसेच मी तुम्हाला 5 प्रॉब्लेम होमवर्क मध्ये देणार आहोत. तर हे 5 प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क करसाल तर तुम्हाला पीडीएफ मध्ये येऊन जातील. तर आजच्यासाठी इथं थांबून जाऊ. रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. धन्यवाद.